रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा. रक्षाबंधन आले तर नारळाच्या म्हणजेच ओल्या खोबऱ्याच्या करंज्या हे घरोघरी बनल्या जातात. आज मी मस्तपैकी खुसखुशीत आणि 7-8 दिवस, जास्तीत जास्त 10-12 दिवस टिकणाऱ्या अशा गरमागरम मस्त चवदार टेस्टी ओल्या नारळाच्या करंज्या बनवून दाखवलेल्या आहे. खूप सोप्या पद्धतीने बनल्या जातात. 1-2 टिप्स तुम्हाला सांगितले जेणेकरून ह्या करंज्या तुमच्या ज्या बनवतात ते एकदम क्रिस्पी आणि खुशखुशीत राहतील. ते इकडे बघू शकता. आपण बघू याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. इकडे एक आपला मिक्सिंग बाउल घ्यायचा. आता करंज्या जितक्या घ्यायच्या तितकं मैद्याचं पीठ घ्यायचं. इकडे मला थोड्याच बनवायच्या आहेत त्यामुळं मी 1 मोठी वाटी अंदाजे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. पाहू शकता एवढ्या पिठामध्ये 7-8-9 करंज्या तर आरामात होऊन जातील. थोडंसंच पीठ घेतलंय, जास्त क्वांटिटी वाढू शकता. मला रेसिपी पण दाखवायचीच होती त्यामुळं खायचंसुद्धा मूड झालता त्यामुळं केलेलं आहे. इकडे मी 4 चमचे तेल टाकलेलं आहे मैद्यामध्ये. चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आणि हे सगळं तेल जे आहे ना हे सगळं पिठाला चोळून घ्यायचं. ह्याने इतक्या छान क्रिस्पी आणि खुसखुशीत करंज्या होतात ना. ही टिप्स नक्की ट्राय करून बघा. तेल किंवा तूप 1-2 चमचा किंवा जास्तीत जास्त 4 चमचे घ्यायचे छोटे आणि ते असे चोळून घ्यायचे. आणि मग थेंब थेंब पाणी टाकायचं ह्या आपल्या मैद्याच्या पिठात आणि याचा छानपैकी असा डो तयार करायचं. ही प्रोसेस आपली गव्हाच्या पिठाची आहे. म्हणजे जसं आपण पीठ मळतो बघा तसंच मळून घ्यायचं हा मैद्याचं पीठ. इकडे मी तेल वापरले. तुम्ही तूपसुद्धा 2 चमचे असं थोडंसं वितळून, अगदी कोमट असेल तर ते 2 चमचे टाकून चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आणि मग ह्याचं असं पीठ मळून घ्यायचं. आणि दुसरी टिप्स म्हणजे करंज्या आपल्या जास्त वेळ खुसखुशीत राहण्यासाठी ना हे मैद्याचं पीठ मळणं खूप गरजेचं चांगलं आहे. आता हे मळून घेतलं, याच्यावर थोडासा ओला कपडा ठेवला आहे, अर्धा घंटा ठेवायचा. हे बघा इकडे मी ओला नारळाचा किस घेतलेला आहे 2 वाट्या. त्यासाठी मी इकडं अर्धी वाटी साखर वापरणार आहे. 2 वाटी नारळाच्या किससाठी अर्धी वाटी साखर परफेक्ट आहे. एकदम परफेक्ट असा गोडवा बसतो. तुम्ही गूळसुद्धा थोडा इकडे वापरू शकता. थोडेसे मी इथे ड्रायफ्रूट्स वापरणार आहे. त्यानंतर इलायची पावडर आपल्याला फ्लेवरसाठी पाहिजे. तर थोडा वेळ वाट बघायची. तोपर्यंत आपण याचा एक सारण बनवून घेऊया. सुरुवातीला 1 चमचा भरून असं तूप आपल्या कढईमध्ये गरम करायचं. तोपर्यंत आपलं जे मैद्याचं पीठ आहे ते चांगलं नरम सॉफ्ट होतं, वेळ भेटतो त्याला. आता हे ओल्या नारळाचा जो किस आहे बघा तो याच्यामध्ये तुपामध्ये सुरुवातीला भाजून घ्यायचा. चांगला भाजून घ्या व्यवस्थितपणे. ह्याला काही इतकं पण जास्त भाजायचं नाही, फक्त थोडासा नरम सॉफ्टपणे पडेपर्यंत किंवा रंग चेंज होईपर्यंत भाजायचा. आणि मग थोडा वेळ झाला की याच्यामध्ये साखर अर्धी वाटी टाकून घ्यायची. आणि इकडे मी चांगला फ्लेवर येण्यासाठी 2 चमचेच्या अंदाजाने दूध पावडर टाकले. पूर्णपणे ऑप्शन आहे, नाही टाकलं काही हरकत नाही. फक्त आपला स्वाद येण्यासाठी, फ्लेवर येण्यासाठी 2 चमचे दूध पावडर टाकलेला आहे. साखर टाकलेली आहे अर्धी वाटी आणि 2 वाट्या आपला हा नारळाचा किस आहे. इलायची पावडरसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्यायचे. ड्रायफ्रूटसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्यायचे. हे बघा इकडे मी पिस्त्याचे तुकडे, बदामाचे, काजूचे तुकडे इथे मी टाकून घेतलेले आहे. आणि हे सगळं साखर, खोबरं, इलायची पावडर, दूध पावडर 1 चमचा 1.5 चमचा असं मिक्स करून ह्याला छान सुंदर असं मिक्स करून घ्यायचं. आणि मग बस, जास्त काही याला आता आपल्याला फ्राय नाही करायचं. लगेच प्लेटमध्ये याला काढून घेऊया. दूध पावडर पूर्णपणे ऑप्शन आहे, नसेल तरी काही हरकत नाही. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेतले. पाहू शकता मस्त असं एकदम भारी असं सारण तयार झालेलं आहे. कारण याच्यामध्ये ना दूध पावडरचा जो फ्लेवर येतो ना अप्रतिम लागतो. आपलं हे पीठसुद्धा चांगलं झालेलं आहे, नरम सॉफ्ट झाले आहे. त्याला 15 मिनटं तरी ठेवून, जास्त वेळसुद्धा ठेवू शकता. आता हे तुम्ही पिठाचं टेक्स्चर बघू शकता किती मस्त नरम सॉफ्ट झालं आहे. पण अजून प्रोसेस बाकी आहे. आपल्याला छान प्रकारे मळून घ्यायचं आहे. ही टिप्स ना खूप महत्त्वाची आहे. करंज्या नारळाच्या असो किंवा आपल्या दिवाळीच्या रव्याच्या असो, जोपर्यंत मैद्याचं पीठ चांगलं मळलं जात नाही तोपर्यंत करंज्याला क्रिस्पीपणा येत नाही. त्यामुळं ह्याला थोडा वेळ द्या. अगदी 5 मिनटं जरी याला चांगलं असं मळून घ्यायचं. हाताला थोडंसं तेल किंवा असं सुक्कं पीठ लावून जितकं छान होईल तितकं याला असं मळून घ्या.
नरम सॉफ्ट होणं गरजेचं आहे. मैद्याचं पीठ कसं असकलं जातं ना, मग लवकर असं नरम सॉफ्ट होत नाही, त्यामुळं ना याला जास्त चांगलं मळणं गरजेचं आहे. हे बघा, असं चांगल्या प्रकारे याला असं मळून घ्या. नरम सॉफ्ट जोपर्यंत याच्यावरच्या सगळ्या रेषा जात नाही तोपर्यंत याला मळून घ्यायचं. एक 5 मिनटं तरी वेळ द्यायचा ह्या प्रोसेसला. हे बघा, पाहू शकता तुम्ही याचा नरम सॉफ्टपणा किती छान तयार झाला आहे. आणि हे पीठ बघा, जवळून दाखवते बघा, आपल्या बोटाला असं चिटकलं नाही ना, समजून जायचं आपलं बॅटर छान लुसलुशीत नरम सॉफ्ट तयार झालेलं आहे. आता हे पीठ तयार आहे करंज्या करण्यासाठी. लगेचच आपण लाट्या बनवून ठेवायच्या. हे अशा लाट्या बनवून ठेवल्या ना पटापटा मग लाटता येतात, करंज्या भरता येतात. तर एक एक लाटी मी अशी करून ठेवते. बघा, एवढा पिठाचा केवढा मोठा उंडा झाला, याच्या भरपूर करंज्या होतील. आता अशा एक एक लाट्या घ्यायच्या. मी 4-5 करून ठेवलेल्या आहेत. पटापटा मी करंज्या करून दाखवते. याचं आपलं नॉर्मल चपातीच्या पोलपाटावर याला थोडंसं सुक्कं पिठामध्ये डिप करून ही अशी लाटी लाटायची. हे बघा, आणि थोडं थोडं सारण. आता सारण कुणाला कमी आवडतं, कुणाला जास्त आवडतं, तर मला पण एवढं काही जास्त आवडत नाही म्हणून मी थोडं भरते. हे बघा, आपलं खोबऱ्याचं सारण किती छान झालेलं आहे, नरम सॉफ्ट आहे. आणि ह्याला कडाला ना असं उचलून घ्यायचं, ह्या साईडून पाठच्या पुढच्या साईडून कुठल्याही साईडून उचलून असं टचअप करायचे. हे कडेकडे जॉईंट करायचे. ही सगळी प्रोसेस करंज्याची आहे, सगळ्यांनाच माहिती असेल. हे असं डॅब डॅब करायचा, थोडा ओला हात लावायचा कडीकडीला, म्हणजे करंजी फुटत नाही. आणि एक बोटाचं अंतर देऊन हा आपला दिवाळीचा करंज्याचा चमचा जो आहे त्याने ह्याला छानपैकी आकार द्यायचा. परफेक्ट. बघा, अशी मस्त करंजी आपली तयार होते. याची कडा काढायची आणि हे सुद्धा नंतर वाफरून घ्यायचं. याला दाब द्यायचा. ओला खोबरा आहे, लगेच प्रेस होतो. आणि असं हलक्या हाताने याला पलटी करायचं. मी अशाच काढते करंज्या. हे बघा, हाताने मला ना थोडी भीती वाटते, कधी तुटलं जातात, त्यामुळे मी अशा काढते करंज्या. न तुटता न चिटकता निघून जातात. बघा, मस्त झाली का नाही करंजी. तर इतक्या साऱ्या सुरुवातीच्या मी करंज्या केल्यात बरं का. हे बघा, मस्त झाल्यात का नाही, एकदम परफेक्ट झालेल्या आहेत. आता दुसरी आणि तिसरी आणि महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगते. तेल करंज्या तळताना अगदी मिडियम टेम्परेचर ठेवा. अजिबात उकळतं तेल ठेवू नका, लगेच फुटल्या जाऊ शकतात करंज्या. जितकं होईल तितकं तेलाचं टेम्परेचर कमीच ठेवा. अजिबात लगेच असा धूर येईपर्यंत तरी अजिबात तापू नका. एकदम टेम्परेचर लोच पाहिजे आपल्या तेलाला. वाफा बिफा अजिबात गरम नको आहे, नॉर्मल तेल ठेवा. तर मी अगदी खूपच लो गॅस ठेवलेला आणि ते तेल तापून ठेवलं आणि लगेच मी करंज्या बघा याच्यामध्ये एक एक डीप केलेल्या आहेत. माझी कढाई छोट्या आहे त्यामुळे याच्यामध्ये 4च बसलेल्या आहेत. आणि वेळ द्यायचा, घाई करायची नाही, पलटी करायची. आता करंज्या थोड्याशा लहान मोठ्या झालेल्या आहेत, पण हरकत नाही, आपल्याला खायच्याच आहे. तर तेलामध्ये ना छानपैकी याला स्लो गॅसवर फ्राय होऊन द्या. जितका तुम्ही याला स्लो गॅसवर मिडियम गॅसवर फ्राय करतात तितकाच ह्याच्यामधला क्रिस्पीपणा खुसखुशीतपणा जो आहे तो भरपूर वेळापर्यंत टिकून राहतो. म्हणजे अशा एकदम अशा नरम सॉफ्ट पडत नाही, खूप मस्त राहतात क्रिस्पी. ही टिप्स नक्की वापरा. तेलामध्ये ना अगदी स्लो गॅसवर याला चांगलं लाल रंग येईपर्यंत फ्राय करा. हे बघा, अजूनही याच्यावर रंग चढायचा आहे कारण मी स्लो गॅस ठेवलेला आहे. आणि हेच महत्त्वाची टिप्स आहे, स्लो गॅसवरच रंग येईपर्यंत फ्राय करायचा. बघू शकता ह्याच्यावर बघा किती सुंदर असा सोनेरी रंग तयार होत आहे. गॅस स्लो ठेवला आहे. गॅस स्लो असल्यामुळं काय होतं, वेळ भेटतो. आपला जो मैद्याचं जे पीठ आहे ते छानपैकी भाजलं जातं, क्रिस्पीपणा त्याच्यामध्ये तयार होतं. आता बघा मस्त झाल्यात का नाही आपल्या ह्या करंज्या परफेक्ट. जास्त काही मग लाल होऊन द्यायच्या नाही, मग काय होतं करपल्या जाऊ शकतात. बस एवढा वेळ झाला आहे. आता आपण याला काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपल्या ह्या करंज्या किती छान झालेल्या आहेत आणि क्रिस्पी भाजलेल्या आहेत, खूप भारी लागतात. ह्या अशा पद्धतीने नक्की करंज्या फ्राय करा. बघा, आता मी इकडे गॅस बंद केला आहे कारण मला गरम तेल नको आहे, उकळतं तर नको आहे. अगदी मला स्लो म्हणजे थंडच तेल हवं आहे. हे बघा, हे तापलेलं जे तेल होतं ना सुरुवातीचं, तुम्ही पाहू शकता करंज्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता. अजिबात गरम तेल नाही आहे, हे गॅस बंदच आहे. सुरुवातीचंच हे गरम तेल आहे राहिलेलं. मी अजून गॅस चालू केलेला नाही आहे कारण की गरम तेलामध्ये टाकायचं नाही. ह्याची जी हीट आहे ना ती कमी होऊन द्यायची, उष्णता वाफा ज्या आहेत ना त्या निघून द्यायच्या आणि मग करंज्या टाकायच्या.
बघा गॅस बंद असल्यामुळं खालून काही ऊब लागत नाही, त्यामुळं करंज्याला जास्त काही भीती नाही तुटायची. गॅस बंद आहे पाहू शकता. आता थोडा वेळ झाला की मग आपण गॅस जरा चालू करून घेऊया आणि स्लो गॅस ठेवायचा. हां, थोडंसं हे सुरुवातीच्या तेलामध्ये जरा फ्राय करून घेऊया, कारण याचं टेम्परेचर जरा कमी असतं कारण गॅस बंद आहे. ही टिप्स नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्हाला जर खुसखुशीत करंज्या हव्यात ना भरपूर दिवसापर्यंत, तर अशा पद्धतीने फ्राय करा. म्हणजे तेल गरम असेल तर त्याला थंड होऊन द्या. थोडंसं कोमट झालं की मग करंज्या टाकायच्या. आता मी गॅस चालू केलेला आहे आणि अगदी आता स्लो गॅस करणार आहे. बघू शकता गॅस आता मी चालू केला आणि स्लो केलेला आहे. फास्ट अजिबात नको आहे. आता ह्याला थोडा वेळ देते. स्लो गॅसवर जितका वेळ लागतो ना तितकाच वेळ चांगला आहे. कलर यायला, रंग चढायला आणि क्रिस्पीपणा तयार होण्यासाठी खूप छान आहे ही ट्रिक. हे बघा लगेच पलटी करायचं नाही आणि पाहू शकता किती छान सुंदर रंग हा लगेच तयार होतो. 1 मिनटामध्येच आपल्या ह्या ज्या करंज्या आहेत त्या छानपैकी सोनेरी रंगावर तयार होतात. आणि मग आता आपण हे काढून घेऊया. बघा किती मस्त झाल्यात का रे आपल्या ह्या परफेक्ट करंज्या. कुठेही फुटल्या नाहीत, तुटल्या नाहीत, अजिबात खोबरं कुठे तेलामध्ये पडलं नाही. तर ह्या बघा आपल्या तयार झालेल्या आहेत नारळी पौर्णिमा विशेष अशा ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंज्या. ह्या इतक्या क्रिस्पी झाल्यात ना, तुम्ही ट्राय करून बघा आणि मग तुम्ही स्वतः रिझल्ट बघायचं. इतकं छान क्रिस्पी असतात ह्या. झाल्यात इतक्या मस्त झालेल्या आहेत. जसं जसं वेळ जातो याच्यामध्ये अजून खुसखुशीतपणा, क्रिस्पीपणा तयार होतो. तर इकडे अंदाजा लावू शकता. बघायचा पापड किती क्रिस्पी झालेला आहे आणि खुसखुशीत झाल्यात. बघा आतमधलं जे सारण आहे आपलं अप्रतिम फ्राय झालं. याच्यामध्ये मस्त ड्रायफ्रूट्स आहेत, दुधाचा पावडर, मिल्क पावडरचा एक फ्लेवर आहे. खूप छान लागणार आहे. तर अशा नक्की ट्राय करून बघा ओल्या नारळाच्या खुसखुशीत अशा करंज्या. नारळी पौर्णिमेला, रक्षाबंधनला नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला 2-4 टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की लक्षात ठेवा, जेणेकरून ह्या करंज्या तुमच्या खूप छान क्रिस्पी खुसखुशीत राहतील आणि ज्यालासुद्धा तुम्ही खायला देताना खरंच भरभरून तारीफ होईल तुमची. तर बघा किती मस्त झाल्यात. खरंच इतका म्हणजे खाता वेळेस ना इतका क्रिस्पीपणा जाणवतोय, मस्त वाटतोय. नक्की ट्राय करा. कशा वाटल्या त्यासुद्धा सांगा. आणि चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान छान मस्त रेसिपीसोबत. आजची आपली ही करंजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक व्हिडिओला करा, चॅनलला सबस्क्राईबर करा आणि हो सगळ्यांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या भरभरून अशा हार्दिक शुभेच्छा.